बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा तुडुंब भरून वाहत आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या आंध्र प्रदेश येथील तरुण भाविक चंद्रभागा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाला। दरम्यान एका होडी चालकानं प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नाला अपयश आले। भार्गवराज गटन वय वर्ष 20 असं पाण्यात बुडलेल्या युवकाचं नाव असून ही घटना गुरुवारी सकाळी घडली। सध्या उन्हाळी सुट्टी सुरू असल्यामुळे परराज्यातून भाविक देवदर्शनासाठी येत आहेत। त्यापैकी आंध्र प्रदेश येथील भार्गवराजा गटन हा युवक कुटुंबासमवेत पंढरपुरात आला होता। भार्गवराजाबरोबर असलेले 40 भाविक चंद्रभागेमध्ये स्नानासाठी नदीपात्राच्या पैलतीरावर इस्कॉन मंदिराच्या घाटावर गेले होते। या ठिकाणी तो पोहत असताना खोल पाण्यात बुडाला। दरम्यान यावेळी त्याच्याबरोबर असणारे इतर भाविक घाटावर ठिय्या मांडून होते। पाण्याला वेग असल्यानं तो बुडत असताना इस्कॉनच्या घाटावर असणाऱ्या काही भाविकांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले, तसेच त्याच्या बचावासाठी आरडाओरड केली। हे पाहताच तेथे असणाऱ्या होडी चालक गणेश अभ्यंगराव यानं नाव घेऊन त्याच्या दिशेने धाव घेतली, मात्र तोपर्यंत पाण्याचा वेग अधिक असल्यानं भार्गवराज दिसेनासा झाला। ही सर्व घटना पंढरपूरमधील चंद्रभागा नदीकाठी गुरुवारी सकाळी घडली आहे। गणेश अभ्यंगराव माझं नाव। इथं बसलो, तुम्ही पोरग बुडाला तिथे पळत जाऊन प्रयत्न केला, पण काय ते गावलं नाही। आता बचाव करायला बोटवाले आलेत, ते त्यांचं काम चालू आहे। नमस्कार, मी गणेश अंकुशराव। चंद्रभागेच्या पात्रात इस्कॉन घाटा जवळ सकाळी एक आंध्र प्रदेशातला मुलगा बुडाला आणि चंद्रभागेला पाणी भरपूर आले। आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेतील स्थानिक आदिवासी रेस्क्यू टीम इथं कायमस्वरूपी शासनाने ठेवावी अशी आम्ही मागणी करतोय। आणि मंत्रालयातनं सुद्धा तो कागद खाली आलाय, पण मंदिर समिती जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करते। मंदिर समिती नाही तिथं वायपट खर्च करते, पण त्यांना एखादी चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी एखादी टीम नेमावी असं वाटत नाही। आणि ह्या टीम नेमली असती तर सकाळची घटना घडली नसती। त्यामुळे ह्याला सगळ्यात जबाबदार ही मंदिर समिती आहे। मंदिर समितीनं भाविकाची काळजी असेल, नागरिकांची काळजी असेल। चंद्रभागेचं पात्र मोठं आहे, चंद्रभागेत पाणी भरपूर आलेलं आहे, पण टीम न नेमल्यामुळं हा सकाळी बुडून मुलगा आंध्र प्रदेशचा वारलेला आहे। मी मंदिर समिती निषेध करतो आणि शासनाला खरंच भाविकाची काळजी असेल तर लवकरात लवकर आदिवासी रेस्क्यू टीम तयार करावी। आम्ही यादी दिली आहे, सगळं मंजूर आहे, मग अद्यापपर्यंत का होत नाही? मंदिर समिती किती भाविक बुडून जाण्याची वाट बघणार आहे, किती भाविक मरायची वाट बघणार आहे? तर माझा सवाल आहे, लवकरात लवकर करा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल। जय